नमस्कार। महाराष्ट्र सरकारने 2024-25 चालू वर्षामध्ये शिष्यवृत्ती विद्यावेतन याचा निधी वितरण करण्याबाबतचा GR 25 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे। चला मित्रांनो, याची प्रस्तावना पाहूया। राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षात शिष्यवृत्ती किंवा विद्यावेतन या उद्दिष्टाखाली वित्त विभागाने मंजूर केलेल्या निधीच्या प्रमाणातील हा GR आहे। अवर्षणग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी करण्यासाठी या योजनेकरता 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता हा निधी अपुरा पडत होता। त्यामुळे सरकारकडे याची मागणी संदर्भात प्रस्तावना केली होती आणि ती प्रस्तावना आता पास झालेली आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे। तर सरकारकडून खेडेगावातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीसाठी 12,82,90,940 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। शासन निर्णय पाहूया। महसूल व वन विभाग यांच्या अंतर्गत 31/10/2023 रोजी झालेल्या शासनाच्या बैठकीत खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र राज्यातील 40 तालुक्यात तसेच 10/11/2023 रोजी शासन निर्णयापूर्वी जाहीर केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी व्हावी यासाठीचा हा निधी म्हणजे 12,82,90,940 इतका विचाराधीन होता आणि चालू वर्षामध्ये म्हणजेच 2024-25ला वित्त विभागाने अशा अवर्षणग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी म्हणून खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी 34 शिष्यवृत्ती विद्यावेतन या योजनेखाली 12,82,90,940 इतका निधी वितरित करण्यास तसेच अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। वरील सदर बाबीवर होणारा खर्च उपरोक्त नमूद केलेल्या लेख शीर्षकाखाली सन 2024-25 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या एकूण तरतुदीमधून भागविण्यात यावा असंही इकडे नमूद करण्यात आलेलं आहे। सदर निधी वितरित करण्यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी तसेच लेखाधिकारी शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। मित्रांनो, आशा आहे की हा निधी आपल्या गरीब मुलापर्यंत पोहोचेल आणि त्यांची परीक्षा फी माफ होईल हीच अपेक्षा करूया। मात्र GR तुम्हा सगळ्यांना कळणं हा माझ्या व्हिडिओ पाठीमागचा हेतू आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।